पालघर जिल्ह्यातल्या खरवली परिसरात धान्य वाटप उपक्रम पार पडला। सद्गुरू कृपा ही केवलम तसंच प्रवीणा कोठारी, कुंजू मोदी आणि डॉक्टर जतीन कोठारी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमात टकलीपाडा, आपटीपाडा, खरिवलीपाडा आणि खुटलवाडा या 4 पाड्यातल्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर 24 तासात न्यायाधीशांसमोर हजर न केल्यास अटक बेकायदेशीर ठरते असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठानं दिला। गडचिरोलीमधल्या आरोपीला पुण्यात ताब्यात घेऊन गडचिरोलीत अटक दाखवल्याप्रकरणी न्यायालयानं निर्णय दिला। अटक केल्यावर 24 तासात आरोपीला न्यायाधीशांसमोर हजर करणं पोलिसांना बंधनकारक असेल। पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलंय। सुदैवाने विमानातले कर्मचारी सुरक्षित आहेत। अपघातानंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली। त्यामध्ये विमानतळावरच्या मालमत्तेचं नुकसान झालं नाहीये। धावपट्टी लवकरात लवकर कार्यान्वित करून कामकाज पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अशोक खरात प्रकरणात दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून 12 तास चौकशी करण्यात आली। दीपक लोंढे हा खरातचा निकटवर्ती असल्याचा आरोप आहे। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि पत्नीच्या नावे 4 खाती असून खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार केले गेले। मुंबई उच्च न्यायालयामध्ये बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। आता ही सुनावणी 22 एप्रिलला होणार। आमदार देवयानी फरांदे यांनी खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंच्या अपघाताबाबत भाष्य केलं। हा घातपात नसून हा अपघातच आहे असं फरांदे म्हणाले। या विषयाचं राजकारण होऊ नये असंही वक्तव्य देवयानी फरांदे यांनी केलं। जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन संशयास्पद असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। साक्षीदारांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। शेळकेंसारख्या अनेक जणांचा बळी जाऊ शकतो असा दावा तृप्ती देसाई यांनी केला। रिक्षाचे बॅच देत असताना फॉर्म भरून घेतला जातो आणि त्यात स्पष्टपणे मराठी प्रवाशांची मराठी बोलावं लागेल असं नमूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। भाषिक वाद वगैरे काही निर्माण झालेला नाही। महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर त्याला मराठी यायलाच हवं असं सरनाईकांनी स्पष्ट केलं। कॉर्पोरेट जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटनेकडून नवी मुंबईमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। नाशिक इथं घडलेल्या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन कोकण आयुक्तांना देण्यात आले। नागपूरमध्ये नागरिक विकास समितीच्या वतीनं महिला बुद्धिजीवी संमेलनाचं आयोजन केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। ऐतिहासिक नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला होता। पनवेलमधल्या रॉयल स्टॅग लाईव्ह कॉन्सर्टला विरोध होतोय। भाजपा नगरसेविका मनाली ठाकूर यांनी पोलिसांना तसं पत्र दिलं। मुंबईतल्या नेस्को कॉन्सर्ट घटनेनंतर नागरिक अशी भूमिका घेतात। कामठीतल्या आयटीआयला शहीद हेमंत करकरेंचं नाव देण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं लोढांनी म्हटलं। मुंबईतल्या नेस्को कॉन्सर्ट घटनेनंतर पनवेलमधल्या कॉन्सर्टला नागरिकांनी विरोध केला। पनवेलमधल्या कळंबोली इथं 25 एप्रिलला रॉयल स्टॅग लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे। नगरसेविका मनाली ठाकूर यांनी पोलिसांना पत्र देत विरोध दर्शवला। हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या उष्णतेच्या येलो अलर्टमुळे शनिवारी 18 एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश काढले। छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनगर चौकात महापालिकेच्या कचरा ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली। या अपघातामध्ये 21 वर्षीय विशाल नागरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणावरून वातावरण सध्या चांगलंच तापलंय। बजरंग दल सुद्धा आक्रमक झालंय। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं। या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी बजरंग दलाने केली। अहिल्यानगर शहरातला तोफखाना परिसरातल्या महानगरपालिकेच्या जागेवर साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली। ही आग नेमकी कशाने लागली याची सखोल चौकशी करून कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली। माओवाद्यांना समूळ नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या C60 जवानांचा विशेष सन्मान केला जाणार आहे। गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातल्या C60 पथकातल्या जवानांना विशेष पदकानं सन्मानित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। 1 मेच्या पूर्वसंध्येला पदकांची घोषणा केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला। रिक्षा चालकांना गॅससाठी तब्बल 5 किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागल्या। तसंच 61 रुपये किलो असलेला गॅस आता थेट 120 रुपयांपर्यंत पोहोचला। त्यामुळे रिक्षा चालकांनी आता संताप व्यक्त केला।
लेखक प्रशांत डिंगणकर यांच्या मनबाधा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रशांत डिंगणकर यांचं मनबाधा या पुस्तकाचं प्रकाशन केलं। हे पुस्तक एका साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे। या प्रसंगी ज्येष्ठ कवी डॉक्टर महेश केळुसकर यांनी मनबाधा हे पुस्तक आध्यात्मिक प्रवासातल्या विविध टप्प्यांचं प्रवास वर्णन आहे असे गौरवोद्गार काढले। मुंबई पालिका मुख्यालय परिसरात वाहतूक पोलिसांनी नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई केली। यामध्ये किमान 20 नगरसेवकांच्या वाहनांना दंड ठोठावण्यात आला। कारवाईमुळे स्वतंत्र पार्किंगची मागणी पुन्हा जोर धरू लागली। सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातले पाणी टंचाई निवारण आणि जलजीवनच्या कामांना प्राधान्य देणार अशी माहिती जैन यांनी दिली। नागपूरमध्ये विधी विद्यापीठाचे 2 विद्यार्थी अपघातात ठार झाले। मृतांपैकी एक न्यायाधीशांचा तर दुसरा वकिलांचा मुलगा होता। वर्धा मार्गावर अपघातानंतर वेळीच मदत न मिळाल्यानं मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या साईलीला सीएचएस इमारतीला आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। ठाणे ते आसनगाव लोकलमध्ये महिलांचा राडा आणि मारहाण पाहायला मिळाली। गर्दीमध्ये बाजूला हो बोलण्यावरून हा राडा झाला। व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला। भिवंडी पालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य पसरले। स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या ताफ्यामध्ये यांत्रिक झाडू दाखल झाले। त्यामुळे सर्व शहर स्वच्छतेला आता चालना मिळणार आहे असा विश्वास महापौर नारायण चौधरी यांनी व्यक्त केला। महाबळेश्वर इथल्या प्राचीन श्री कृष्णाबाई मंदिराच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। मंदिरासमोरच्या गोमुखाखाली असलेल्या कुंडाची स्थानिक युवक स्वच्छता करत असताना मंदिराच्या छताचा काही भाग थेट कुंडामध्ये कोसळला। सुदैवाने युवक थोडक्यात बचावले। राज्यातल्या 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करा तसंच इतर 17 मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटना आता रस्त्यावर उतरल्यात। मालेगावमधल्या मोसम पुलावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।